मेहता का उल्टा चश्मा। अरे फोन कट केला. जेठालाल, हा कोणाचा नंबर आहे? हॅलो, तारक मेहता. हो मेहता साहेब, जेठालाल बोलतोय. जेठालाल, हा कुठला नंबर आहे तुझा? हा दुसरा एक नंबर आहे, इमर्जन्सीसाठी दुकानात ठेवला आहे. बरं ऐका, या नंबरवरून मी भिडेला कॉन्फरन्सवर घेतो. तुम्ही फोन चालू ठेवा आणि ऐका मी कशी त्याची फिरकी घेतो. अरे पण ऐक ऐक जेठा. आता काही बोलू नका, मी फोन लावतोय भिडेला, तुम्ही फक्त ऐका. हॅलो. हा कोण? आत्माराम भिडे बोलतोय का? हो, आत्माराम भिडे बोलतोय. आपण कोण? मैं भाई बोलतोय. भाई? कोण भाई? कोण भाई? बहुतेक भाई लोकांबरोबर कधी बोलाचाली झाली नाही तुझी वाटतंय. अरे आपण रिमोट भाई बोलतोय. इथे बसल्या बसल्या लोकांचा जीव रिमोटनी ऑफ करतो, समजलं का? पण भाई कुठून बोलताय तुम्ही? मुंह से. बरं ऐक, आपण ऐकलं तुझ्याकडे काही 10-1 लाख रुपये आलेत. नाही नाही, 1 लाख रुपयेच आहेत. पण ही गोष्ट तुम्हाला कशी माहित? अरे आपलं नेटवर्क सगळीकडे पसरलेलं आहे, समजलं का? काय झालं? कोण आहे? रिमोट 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 कशाला हवंय? रिमोट भाईचा फोन आहे. हा कोण भाऊ आता? अगं भाऊ नाही, भाई 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 भाई. अगं बाई, काय म्हणतोय तो? अगं याला माहित आहे की आपल्याकडे 1 लाख रुपये आहेत. हा? कसं काय? काय माहित? तुम्ही त्याला खोटं सांगा की हे पैसे आमचे नाही आहेत, आमच्या मामाचे आहेत. आणखी ओरडून बोल. हॅलो हॅलो, हे बघा, ते जे पैसे आहेत ते आमचे नाही आहेत, ते मामांचे पैसे आहेत. ए, शिक्षक असून खोटं बोलतो. आ काय? त्याला हे पण माहित आहे की मी एक शिक्षक आहे. अरे शाण्या, आता मी बोलतोय ते नीट ऐकायचं. बघ हे काय, आपण जरा भाईगिरीचा धंदा बंद केला आहे आणि समाजसेवेचा धंदा चालू केला आहे. मग तू पण समाजाचा हिस्सा आहे. तर एक काम कर, ते जे लाख रुपये आहेत त्यातून जास्त नाही तर एक 50,000 जरा इकडे पाठव, समजलं का? 50,000 रुपये? हो मग सोबत पावती मिळेल ना भाऊ. बोल कधी येऊ घ्यायला? 50,000 रुपये मागतोय. तुम्ही मला द्या. नाही 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 नाही, नको नको, थांब थांब थांब. मी बोलतो. हे बघा, इकडे काही न्यायला यायची गरज नाहीये. मी 1 पैसा देणार नाहीये आणि जास्त काही केलं ना तर पोलिसात जाईन मी. आणि मला एकटं समजू नका, सगळी सोसायटी माझ्या बरोबर आहे आणि मी घाबरणार तर नाहीये, समजलं? पुन्हा फोन करू नका. ए लय बडबड करतोय रे तू. हा मोठ्या डॉनशी बोल जरा तू, ते एका सेकंदात तुझी बोलती बंद करतील. अरे बापरे, हा मोठ्या डॉनशी बोलायचं म्हणतो. हॅलो बॉस, तो मास्तर लाईन वर आहे, हप्ता द्यायला नाही म्हणतोय. जरा तोंडाने खर्चा पाणी द्या याला. हॅलो. हे बघा मोठे डॉन साहेब, हे चांगलं नाहीये. असा बेमानीचा धंदा नाही केला पाहिजे. तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर मेहनत करा ना, कोणी नाही म्हटलंय. भिडे 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 ऐक, मी तारक मेहता बोलतोय. हा मग तारक भाई है? तारक भाई मेहता साहेब, तुम्ही डॉन आहात? कधी झालात? अरे भाऊ, मी काही डॉन वगैरे नाही आणि जो रिमोट भाई म्हणून तुला घाबरवतोय ना तोही कोणी डॉन नाहीये, जेठालाल आहे आपला. काय भिडे भाऊ, कसा वाटला जोक? काय भिडे यार तू पण, हा मराठी माणूस असून पण घाबरलास? जेठालाल, ही कसली थट्टा आहे जेठालाल? ही काय पद्धत आहे का? आणि मेहता साहेब तुम्ही पण सामील झालात यात? अरे नाही भाऊ, मी सामील वगैरे झालो नाही. तू जसा फोन केला लगेच मी जेठालालला फोन केला की आता भिडे तुला फोन करणार आहे, त्याची थट्टा मस्करी करू नकोस. पण जेठालाल आहे, मला सुद्धा अडकवलं. जेठालाल, काय माणूस आहेस तू? अशी थट्टा कोणी करतं का? इथे माझ्या काळजाचे ठोके आहेत ना, ऐक. माझ्या काळजाचे ठोके म्हणजे कच्चे पापड कसे तडतड तुटतात ना, तसे झालेत. कधी सुधारणार तू? अरे भाऊ, जर मी सुधारलो तर तुझ्यासारख्या सुधारलेल्या माणसाची कोण किंमत करणार? अरे पण ही भाईगिरीची थट्टा. अरे काल ती
भाई लोकांची फिल्म बघितली ना तर मग त्यातून आयडिया आली ना भाऊ. काय जेठालाल तू पण. अरे काय जेठालाल, काय भिडे तू पण. आजच्या जमान्यात असंच फोन करून हालचाल विचारायचा वेळ कोणाकडे नाहीये. अशात तुझे 2 मित्र वेळ काढून तुला फोन करून तुझी थट्टा करतात आणि तुला कदरच नाहीये. आणि सुदैव असं आहे की भिडे गोकुळधाम सोसायटीला अजून जगाचा रंग लागलेला नाहीये. हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाही ते बरोबर आहे मेहता साहेब. अच्छा भाऊ भिडे, अरे भाऊ अभिनंदन, 1 लाख रुपये मिळाले. हा कमालच झाली यार, बरं वाटलं ऐकून. थँक्यू थँक्यू. बरं ऐक, ते मेहता साहेबांनी सांगितलं तू इन्व्हेस्टमेंटची अजिबात काळजी करू नकोस. तुझे पैसे अशा मस्त जागी टाकू की जिथं जास्त रिस्क नसेल आणि फायदा पण जास्त होईल. हा करेक्ट. थँक्यू जेठालाल. तर मी काहीतरी विचार करून ठेवतो. तू एक काम कर, तू रात्री घरी ये, तिथे आपण निवांत बसून बोलू, ठीक आहे? हो ठीक आहे, मी रात्री घरी पोहोचतो. ओके थँक्यू. ठीक आहे, ओके चल बाय. बाय मेहता साहेब. बाय जेठालाल, बाय भिडे. ओके. ओके ओके. वा दया, आज तर मज्जाच आली हो ना बापूजी. मस्त भाजी बनवली होतीस तू. हा भरलेल्या मिरच्यांची. कोणी आईने शिकवलं? नाही आईने नाही शिकवलं. काय सांगतेस? आईने नाही शिकवलं? नाही आईने नाही शिकवलं. वा, चला काहीतरी आहे जे आईने नाही शिकवलं. मग कसं आपलं आपण शिकलीस? काय डबूचे पप्पा तुम्ही पण. मग सुनबाई, भरलेल्या मिरच्यांची भाजी तू कोणाकडून शिकलीस? ते बापूजी सुंदर वीराने मला शिकवलं. सुंदर नाही. वा, घ्या, मला वाटायचं तो फक्त मलाच बनवतो. मिरचीला पण नाही सोडलं, तिला पण बनवलं. हा त्याचं काय की सुंदरला लहानपणापासूनच मिरची खूप आवडते, म्हणूनच तो मिरचीचे वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवायला स्वतःहूनच शिकला. वा, चला नवीन वर्षात काहीतरी नवीन तरी ऐकायला मिळालं. हो अगदी खरंच, हे नवीन वर्ष सगळ्यांसाठी चांगलं आहे. बघा ना, भिडे भाऊंना पण त्यांच्या मामाकडून 1 लाख रुपये मिळाले. हो. हा. अरे भिडे भाऊ या 100 वर्ष तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढली. ये बस बस भिडे बस. या, इकडे या, बस, या. इकडे बस. भेंडी हो, मास्तर, बस, इकडे बस, बस. या बसा बसा. आणि ऐकवा लखपती भिडे शेठ. अरे कसलं काय. हा मग जेठालाल सांग, 1 लाख रुपये कुठे गुंतवू? एक काम कर ना भेंडी मास्तर, सोनं घे तू. बापूजी माझी पण हीच इच्छा होती, पण माधवी नाही म्हणते. हा, मग काही हरकत नाही, फिक्स डिपॉझिट करून टाक. हा विचार केला होता मी, पण काय ना सध्या व्याजदर खूप कमी झाले, त्यात फार फायदा नाही. भिडे भाऊ मी काय म्हणते, सुंदर वीराकडे बरेच प्लॅन्स असतील, तुम्ही त्याला फोन करा. नाही दया, भिडेला त्याचे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. त्याला डबल करायचे आहेत. आणि सुंदरचा काय, तो करोडोंच्या हेराफेरीमध्ये असतो. मग त्यासाठी त्याला 1 लाखासाठी त्रास देणं चांगलं नाही ना, म्हणून सुंदरचं राहू दे. ते काय ना दयावहिनी, अचानक 1 लाख रुपये मिळाले ना, त्यामुळे कळत नाहीये की कुठे गुंतवू. अच्छा बापूजी, समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आले असते तर तुम्ही काय केलं असतं? मी तर गोशाळेत दान केले असते. अरे भेंडी मास्तर, मी तर माझं सांगतोय. काय आहे, जेठ्या कमावतोय, सगळ्या कुटुंबाला सांभाळतोय, त्यामुळे जर माझ्याकडे 1 लाख रुपये आले तर मी गोशाळेत दान करू शकतो. बापूजी, पण तुझी गोष्ट वेगळी आहे भेंडी मास्तर. तुझ्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यामुळे तू तर योग्य ठिकाणीच पैसे गुंतवले पाहिजे. बाकी दान धर्म तर कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच केला पाहिजे. कारण जर आपण खुश राहिलो तरच आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो की नाही. आणि तसंही प्रत्येक माणसाचं सर्वात प्रथम कर्तव्य असतं आपल्या कुटुंबाला खुश ठेवणं. तेव्हा तू टेन्शन घेऊ नकोस. तुला 1 लाख रुपये दान म्हणून नाही द्यायचे. तू ते चांगल्या जागी इन्व्हेस्ट कर. हो, म्हणूनच तर जेठालालनी मला बोलवलंय. घे. जेठ्या, तू भिडेला बोलवलंयस आणि स्वतः गुपचूप बसलास, काही बोलतच नाहीयेस. बापूजी मला तर केव्हापासून बोलायचं आहे, पण संधी मिळाली तर बोलेन ना. मी कुठे काय बोलले, मी तर फक्त सुंदर वीराबद्दल थोडंसं बोलले तेवढंच. अगं मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे. मग काय माझ्याबद्दल बोलतोयस? नाही नाही बापूजी. अरे नाही काय. या भिडेला सोडून आता या घरामध्ये आपण तिघेच तर आहोत. तू गप्पा बसलायस, सुनबाई काय बोलली नाहीये, मग उरलो मी. तेव्हापासून मीच तर भिडेशी बोलतोय. ते सुद्धा भिडेने मला विचारलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं, नाहीतर मला काय गरज पडली. आणि बाबा भेंडी मास्तर, तुला जेठ्याने बोलावलं होतं ना, मग त्याला विचारायचं होतं ना, मला काय विचारलं? बापूजी मी जेठालालच विचारलं होतं, पण इकडून कोणीतरी म्हणाले की सोनं घे म्हणून. कोणीतरी
कोणीतरी अरे जेठालाल सांग ना मला की 1,00,000 रुपये कुठे गुंतवू. सांगतो भाऊ सांगतो. तू आधी मला हे सांग, तुला 1,00,000 किती वर्षांसाठी गुंतवायचे आहे? नाही नाही जेठालाल, वर्षांचं काही टेन्शन नाहीये. फक्त पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे जिथे ते वाढत राहतील. बरोबर, एकदम बरोबर. तर माझ्याकडे कालच एक मस्त ऑफर आली आहे. माझे एक मित्र आहेत मनोज भाई, ते खूप मोठे, ते काय म्हणतात त्याला, प्रॉपर्टी डेव्हलपर. हो हो हो. तर लोणावळ्यामध्ये त्यांचा खूप मोठे प्रोजेक्ट येत आहे. त्यात त्यांनी खूप मस्त स्कीम काढली आहे. अच्छा, काय स्कीम काय आहे? आता बुकिंगला त्यांना 1,00,000 द्यायचे, मग पुढची 10 वर्ष त्यांना फक्त 1,00,000 द्यायचे. मग 10 वर्षांनी लोणावळ्याच्या रम्य परिसरात तुझं दुसरं घर होईल. 10 लाखात? हा, म्हणजे त्यांनी आता ही डिस्काउंट ऑफर काढली आहे. म्हणजे आता जे बुकिंग करतील ना, त्यांच्यासाठी ही खास आहे ऑफर. मग 6-8 महिन्यानंतर भाव वाढेल. ओ अच्छा अच्छा अच्छा. बरं, असंच विचारतोय, 10 वर्षांनंतर तिथे घराची काय किंमत असेल? कमीत कमी 35 किंवा 40 लाख तर धरून चाल भिडे. हा, आणि समज त्याच्या आजूबाजूला कुठल्या खूप मोठ्या बिल्डरचं खूप मोठं प्रोजेक्ट आलं, मग भाव अजून पण वाढू शकतो. वा 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 जेठालाल, काय आयडिया दिलीस. थँक्यू 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 व्हेरी नाही, मच. ते थँक्यू बरोबर आहे, पण बस जरा तू आधी नीट विचार कर. काय आहे की पुढची 10 वर्ष तुला 1,00,000 भरावे लागतील. मग दरवर्षी ₹1,00,000 व्यवस्था होईल ना? हा जेठालाल, त्रास होईल थोडा, पण मी थोडी आणखी मेहनत करेन. शाबाश, बस असंच हिम्मतीने पुढे चालायचं. हो बरोबर हा. आहे. अच्छा जेठालाल, हे तू जे म्हणालास मनोज भाई, ते अरे नाही नाही नाही, त्यांची तू अजिबात चिंता करू नकोस. ते या धंद्यात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत. महाबळेश्वर, पुणे, नाशिक, अलिबाग, आणि एकदम सच्चा माणूस. नाहीतर मी तुला सांगितलंच नसतं ना भाऊ. भिडे भाऊ, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. पैशांच्या बाबतीत टपूचे पप्पा 100 चाळणीने पाणी असं चाळून घेतात. छान छान छान. मग जेठालाल, आत्ताच्या आत्ता फोन करून माझं बुकिंग करून टाक. आता थोडा उशीर झालाय, मी उद्या सकाळी त्यांना फोन करतो. जेठालाल, कुठे उशीर झालाय रे? आत्ताच्या आत्ता फोन कर ना, आपण उद्याच्या उद्या पैसे भरून टाकू. आणि काय ना की उद्याचा दिवस माझ्यासाठी आणि माधवीसाठी खूप खास आहे. का उद्या काय? उद्या तुमचा विश यू हॅपी बर्थडे, की तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, की सोनूचा विश यू हॅपी बर्थडे? नाही नाही दयावहिनी, उद्याच्या दिवशी मी आणि माधवी लग्नाआधी पहिल्यांदा भेटलो होतो, म्हणून तो खास दिवस आहे. वा अरे वा. वा भिडे, मग तुला उद्या सोसायटीला पार्टी दिली पाहिजे. मग मनोज भाईंना काय देऊ? अरे भाऊ, तू त्याची चिंता नको करू. सोसायटी मिळून तुला पार्टी देईल बस. जेठालाल, पार्टीचं राहू दे, पार्टी नंतर करू आपण, पण तू आधी मनोज भाईंना फोन तर कर. टपूचे पप्पा, तुम्ही आधी फोन करा. चांगल्या कामाला ना उशीर नको. ठीक आहे बाबा, पत्नी देवीची आज्ञा कशी मोडणार. हा मनोज भाई, कसे आहात शेठ? नाही, ते काल तुम्ही लोणावळावाली ऑफर सांगितली होती ना. हा, नाही नाही, मला नाही घ्यायचं. माझ्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत आत्माराम भिडेजी, त्यांना घ्यायचं आहे. म्हणजे आमचे एकदम घरगुती संबंध आहेत, तर असं समजा की मलाच घ्यायचं आहे. हा, अच्छा, ठीक आहे ठीक आहे. गुड नाईट गुड नाईट. काय म्हणाले ते? गुड नाईट. अरे भाऊ, ते म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, उद्या बुकिंग करून टाकू. ओहो, वा वा. खूप खूप अभिनंदन भिडे भाऊ. अभिनंदन भिडे भाऊ, अभिनंदन. भिडे भाऊ, कांग्रॅच्युलेशन. आम्ही येऊ हा तुमच्या लोणावळ्याच्या घरी. हो हो अगदीच दयावहिनी, सगळे सोसायटी वाले जाऊ वीकेंड साठी. हा हो, खूप मजा येईल. मग जेठालाल, पैसे कधी देऊ? उद्या उद्या. हा मग ठीक आहे, उद्या सकाळी पैसे देतो. नाही नाही भाऊ, मला नको देऊ. ते मनोज भाई उद्या दुकानावर येणार आहेत. मी तुला फोन करतो. ते जेव्हा येणार असतील ना, तू पण ये तेव्हा. स्वतःच्या हातानेच त्यांना देऊन टाक. ठीक आहे जेठालाल, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्यू काय, 2% कमिशन देऊन टाक. मी आत्ता जाऊन ही खुशखबरी माधवीला सांगतो. हा. ओके ओके. चला, हा. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला. अहो. असावा काय सुंदर झालं? स्वप्नांचा बंगला. काय झालं? जेठालालने काय मस्त आयडिया दिलं, 1,00,000 रुपये गुंतवायची माधवी. हो, काय काय सांगितलं? ओहो, डायरेक्ट दुसरं घर. हो, विचार कर माधवी, लोणावळ्याच्या डोंगरांमध्ये आपलं छोटंसं घर असेल. छोट्याशा घराच्या बाहेर एक छोटंसं अंगण असेल. त्या अंगणात एक टी पॉय असेल, जिथे आपण बसून चहा पिऊ.
त्या अंगणात वेगवेगळी सुगंधी झाडं असतात. त्या सुगंधी झाडांच्या सावलीत सोनू मस्तपैकी बसून छान अभ्यास करत असे. हायर स्टडीज म्हणजे डॉक्टर, पायलट, इंजिनियर काही असू शकतं. जरा विचार कर माधवी, पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला हिरवळच हिरवळ असेल. समोर जे डोंगर असतील त्यातून एक झरा वाहत असेल. इन शॉर्ट, आपलं सेकंड होम अप्रतिम असेल. आणि माधवी, आपण त्या घराचं नाव ठेवू माधवी महाल. नाही खोडा ते त्या घराचं नाव ठेवायचं आत्माराम महाल. नाही, नाव तर चांगलं आहे पण ऐकायला कुठल्या तरी बाबांचा आश्रम वाटतो. सोनू निवास. हा, हे चांगलंय. सोनू निवास. फोन आला. हा एवढ्या रात्री कोणाचा फोन आला असेल? काय माहित. चल बघूया. अरे बापूजी, तुम्ही? एवढ्या रात्री कोणाचा फोन आला असेल? बघतो. हॅलो हॅलो. कोण आहे? माहित नाही, कोणी बोलत नाही आहे. मग तुम्ही का बोलताय? सॉरी. हॅलो. बहुतेक त्यांचं मौन व्रत असेल. अरे मौन व्रत आहे तर मग फोन का केला? मला काय माहित. हॅलो. बोलत नसेल तर ठेवून द्या ना. कशाला हट्टाला पेटलात? त्यानेच ठेवून दिला. झोपा बापूजी. हॅलो हॅलो हॅलो. अरे का त्रास देत आहे दादा? तुला कसं माहित समोरचा दादाच आहे? हे बघा, दादा किंवा ताई, बोलायचं असेल तर बोला. मी फोन ठेवते. ओके बाय. सोड. झोपा बापूजी. अरे आई थांब, मी उचलतो. हा हा बेटा, तू उचल. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. हॅलो हॅलो. हे बघा, जे कोणी बोलायचं असेल तर बोला. आम्हाला सगळ्यांना खूप झोप येते. हॅलो. अरे फोन ठेव तू बेटा. हा, चल चल झोप झोपा. ये, चल. अरे अरे कोण बोलतोय? सारखा सारखा इकडे फोन कशाला करतोय? सगळ्यांची झोपमोड केली आहे कधीपासून. ओरडा बापूजी, ओरडा ओरडा त्याला. हो हो बोलतोय. समोरून कोणीतरी बोललं. पप्पूजी किती नशीबवान आहेत. कोण आहे बापूजी जो सारखा सारखा फोन करून बोलतच नाहीये? ते रामजी आहे फोनवर. त्यांना आपला आवाज येत नव्हता म्हणून फोन कट करून वारंवार फोन करत होते. तुम्ही लोक जा, झोपा जाऊन. ठीक आहे. बघितलं, दादाच निघाले. ठीक आहे बापूजी. हा. हा. हा बोल. हा? काय? हा हा. नाही नाही, हे मला नाही जमणार. अरे पण काय, उद्याच्या उद्या पैशाची व्यवस्था करायला लागेल. अरे पण त्यासाठी तर खोटं बोलावं लागेल. हे चुकीचं आहे. मला हे नाही जमणार. बरं ठीक आहे, किती पैशांची व्यवस्था करावी लागेल? 1 लाख रुपये. अरे पण बरं ठीक आहे, मी काही करून पैशांची व्यवस्था करेन. कशाला फोन उचलला मी? तर 1 लाख रुपयाची व्यवस्था कुठून करू? जेठाशी सुद्धा नाही बोलता येणार. कुठल्या धर्म संकटात पडलोय मी?
काय झालं बापूजी? काही नाही, काही टेन्शन नाहीये. टेन्शन? ते तुझा चेहरा बघून मला वाटलं की माझा चेहरा बघून तुला वाटलं असेल की मी टेन्शन मध्ये आहे म्हणून बोललो. पण तू बाहेर का आलास? ते झोप येत नव्हती म्हणून मी विचार केला की थोडा वेळ टीव्ही बघतो, कदाचित झोप येईल. आणि काय काम होतं रामजी काकांना? ते त्यांना झोप येत नव्हती म्हणून त्याने मला फोन केला. तू टीव्ही बघ, मी झोपायला जातो. काय करू पैशांचं काही समजत नाहीये. 1,00,000 रुपये कुठून आणू? अरे हो, भेंडी मास्तरकडे 1,00,000 रुपये आहेत. त्याच्याकडे पैसे मागतो. उद्या सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी भिडेच्या घरी जाऊन 1,00,000 रुपये उधार मागतो. सुनबाई, हा बापूजी. मी जरा येतो. कुठे जात आहे बापूजी? बाहेर जातो. अरे दया, हा, बापूजी बघा, आज दयाने उठवण्याआधीच मी उठलो. छान. सुनबाई, मी येतो. हा, ठीक आहे. कुठे जात आहे बापूजी? बाहेर जातोय. बाहेर कुठे? भिडेच्या घरी, सोडीच्या घरी, अय्यरच्या घरी, मेहतूसच्या घरी, सोसायटीमध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन येतो. बस. अरे असाच बाहेर जातोय बाबा. अच्छा, चालायला जात आहे. बाहेर जातोय. ओ, चालायला नाही जातात. अरे समजलं बापूजी, तुम्ही बाहेर जातायत. सॉरी. भेंडी मास्तर. अरे बापूजी, अरे? तुम्ही बापूजी या ना, या बसा. या ना उभे का? बसा ना. बापूजी आपल्या घरी खूप दिवसांनी आले. नाही नाही, मी ठीक आहे. बसा ना बापूजी, मी चहा घेऊन येते. नको माधवी बेटा, मी घरून चहा पिऊनच आलोय. मला चहा नाही प्यायचा आहे. हो. भिडे, तू आता काय करतोयस? काही खास नाही. माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. हो, बोला. अहो, मी जरा किराणा दुकानात जाऊन डाळ घेऊन येते. हा, हो. आज पुरणपोळी बनवण्याचा बेत आहे ना बापूजी. तुम्ही बसा, हा, मी लगेच येते. हा. त्याला सांग पैसे मी नंतर देईन. हो हो. हो. ये बस बस. हो. बस. काय काय झालं काय बापूजी? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. टेन्शन तर आहेच, पण मला पूर्ण खात्री आहे की तू माझं टेन्शन दूर करशील म्हणून. बापूजी, मला काही समजलं नाही. समजावतो. आधी तू मला हे सांग, तुझी मला चिंतामुक्त पाहण्याची इच्छा आहे ना? हो बाबूजी, तुम्हीच काय, मला तर वाटतं की पूर्ण गोकुळधाम सोसायटी चिंतामुक्त राहावी. पण सांगा तर खरं, काय झालंय? बापूजी, आपला मुलगा समजून बिनधास्त सांगा की काय झालंय. भेंडी मास्तर, मी तुला माझा मुलगा समजतो म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय. मी खूप मोठ्या संकटात सापडलो आणि पूर्ण सोसायटीमध्ये फक्त तुझ्याशीच बोलणं मला योग्य वाटलं म्हणून मी तुझ्याकडे आलो. बापूजी, हे तर माझं सौभाग्य आहे की तुम्ही मला या लायक समजलात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि सांगा काय झालं ते. बघ भिडे, परमेश्वराला साक्षी ठेवून आणि तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला ही गोष्ट सांगतोय. हा, हो हो बापूजी, बिलकुल बिनधास्तपणे सांगा. आधी भिडे, तू मला वचन दे की तू ही गोष्ट कोणाला सांगणार नाहीस आणि मला मदत करायला नाही म्हणणार नाहीस. पण बापूजी, मी नाही का म्हणेन, तुम्ही सांगा तर खरं. नाही नाही, तू आधी मला वचन दे. मला वचन दे भिडे. अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला वचन देतो की मी नाही म्हणणार नाही आणि ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही. ठीक आहे, बोला. ते गोष्ट अशी आहे भेंडी मास्तर की
मला थोड्या पैशांची गरज होती. तुम्हाला पैशांची गरज आहे? म्हणजे बिझनेसमॅन जेठालालच्या वडिलांना पैशांची गरज आहे? का मला पैशांची गरज नाही पडू शकत का? नाही नाही, असं काही नाही आहे बापूजी, पण अचानक असं काय संकट कोसळलं? अरे बाबा, संकट असं थोडंच सांगून येतं भेंडी मास्तर. तू मला एवढंच सांग, तू मला पैसे देणार आहेस का नाही? अहो नाही नाही, नक्कीच देणार. का नाही देणार? बोला, किती पैसे हवेत? 15,000, 20,000? नाही नाही, एवढे पैसे नको. अच्छा, मग 1,00,000. किती? 1,00,000. 1,00,000? 1,00,000? हो हो, 1,00,000 हवेत भेंडी मास्तर, आणि आत्ताच हवेत. हं? हा, कळलं बापूजी. तुम्ही माझी परीक्षा घेता ना, की मी तुम्हाला पैसे देतोय की नाही देतोय? नाही भेंडी मास्तर, मी तुझी काही परीक्षा घेत नाहीये. मी खरंच सांगतोय. अच्छा, हा, समजलं. म्हणजे तुम्ही माझी मस्करी करताय? हा? अरे मी काही मस्करी वगैरे करत नाहीये बाबा. मला खरोखरच पैशांची गरज आहे. मी फार विचित्रपणे अडकलोय. मला वाटतं तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. अहो, नाही नाही बापूजी, पूर्ण विश्वास आहे, पण अचानक 1,00,000 रुपयांची तुम्हाला अशी कोणती गरज भासली? ते मी तुला नाही सांगू शकत. तू एवढंच समज की जर हे पैसे मला नाही मिळाले तर तू मला एक गोष्ट सांग, तू मला पैसे देणार आहेस की नाही देणार आहेस? बापूजी, तुम्ही जेठालालकडे पैसे का नाही मागत? अहो, तो 1,00,000 काय 2,00,000 देईल. अरे जेठ्याकडून मी नाही मागू शकत, म्हणून तर तुझ्याकडे आलोय भेंडी मास्तर. हं? आणि हो, जेठ्याला याविषयी काही कळताही कामा नाहीये. तेव्हा बापूजींचा असा कोणता नाईलाज आहे, अशी कोणती समस्या आहे जिथे आपल्या मुलाला जेठालालला पण सांगू शकत नाही? बिडे, तू पैसे देतोयस ना? पण बापूजी, माझ्याकडे 1,00,000 रुपये. का आहेत ना? काल तुझे मामा तुला देऊन गेलेत ना 1,00,000 रुपये. भेंडी मास्तर, तुम्हाला पैसे देशील ना? बघ, तू आत्ताच मला वचन दिलंस की तू नाही नाही म्हणणार. पण मी हो तरी कुठे बोललो होतो? हं? देवा, ही काय परीक्षा आहे? चंपक काकांना पण आजच संकटात सापडायचं होतं. अरे तू विचार कसला करतोयस भेंडी मास्तर? तुला काय वाटतं माझ्या बरोबर अनर्थ घडावा? नाही 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 बापूजी, मला असं कसं वाटेल? पण तुम्हाला तर माहिती आहे ना की मी जेठालालला 1,00,000 रुपये देण्याचं वचन दिलंय. अरे ते तू नंतर दे ना बाबा. पण बापूजी, हे बघ भिडे, जीवनामध्ये तुला कमावण्याच्या संधी खूप मिळतील, पण जर आज आत्ता हे 1,00,000 रुपये मला नाही मिळाले तर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हा? पण मी तुम्हाला पैसे दिले तर मी कुठे राहणार? म्हणजे बापूजी, जेठालालला काय सांगू मी? माधवीला काय अरे सांगू? बाबा भेंडी मास्तर, कोणाला काय समजवायचंय, काय सांगायचंय ते तू बघ. मला फक्त पैसे हवेत. तू मला फक्त एवढंच सांग की तू मला पैसे देतोयस का नाही देतायस? नाही बापूजी. हे? नाही, मला म्हणायचं होतं की बापूजी, माझ्या आवाक्यात असतं तर मी तुम्हाला 1,00,000 काय 10,00,000 दिले असते. अच्छा बापूजी, हे पैसे दिल्यानंतर तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही मला परत कधी द्याल? ते मी तुला आता नाही सांगू शकत बाबा. आता माझ्या डोक्याचा फार गोंधळ उडालेला आहे. माझ्यावर विश्वास ठेव भेंडी मास्तर. आज नाही तर उद्या मी तुझे पैसे नक्की परत करेन. पण तरीही सांगितलं असतं की कधीपर्यंत परत कराल तर बरं झालं असतं. अरे बाबा, तू आधी पैसे दे तर खरं, मग मी परत करेन ना. बघ भेंडी मास्तर, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. तुला मला मदत करायची आहे का नाही करायची आहे? बापूजी, मला नक्कीच मदत करायची आहे, पण तुम्ही असे अचानक पैसे मागितले तर माझा मेंदूच काम करेन असं झालंय. मी विचारच करू शकत नाहीये आणि मला माधवीशी पण बोलावं लागेल ना. अरे भेंडी मास्टर, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाहीये. हे बघ, तू मला आता वचन दिलंयस की ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस. वचन दिलंय. अरे देवा. बापूजी, तुम्ही प्लीज मला शांत डोक्याने विचार करायला थोडासा वेळ द्या प्लीज. ठीक आहे, मग 9 वाजेपर्यंत विचार करून मला पैसे दे. ठीक आहे, मी रात्री 9 वाजेपर्यंत विचार करून तुम्हाला सांगतो. अरे रात्रीचे नाही भेंडी मास्तर, आताच्या 9 वाजता. अहो 9ला कसे देऊ? 9 तर आता वाजतील. मग मी इथे उभा आहे ना. 9 वाजले की मला पैसे देऊन टाक. अहो नाही नाही बापूजी, हे तर खूपच लवकर होईल. थोडा अजून वेळ द्या ना प्लीज. ठीक आहे, 10. बस. म्हणजे 10 खूप कमी वेळ आहे. थोडा जास्त प्लीज. एक काम कर, 12 वाजेपर्यंत तू विचार करून मला पैसे दे. हं? 12 वाजता पण खूप लवकर होईल बापूजी. अरे ठीक आहे, मग तू सांग, तू किती वाजेपर्यंत विचार करून मला पैसे देशील?
साधारणपणे हा, 2 वाजता ठरलं. 2 वाजता मी येईन, तू मला पैसे दे. मी येतो. बापूजी नाही तुम्हाला समजलं नाही. मी हे 5 हॅलो 5 तर बघितलंच नाही तुम्ही. कमाल आहे. देवा, हे बापूजींनी कोणत्या धर्मसंकटात टाकलं मला. अशी काय समस्या आली आहे की त्यांना 1 लाख रुपये हवेत आणि असा काय नाईलाज आहे की आपल्या मुलाकडे जेठालालकडे नाही मागू शकत. अख्ख्या सोसायटीत त्यांना मीच सापडलो. चला 1 लाख रुपये मी देईन, पण परत कधी मिळतील काय माहित. आणि जर उद्या मी ही गोष्ट जेठालालला सांगितली की मी बापूजींना 1 लाख रुपये दिलेत, तर तो मान्य करेल? काय शार्टीवाली पार्टी करून आलायस का? काय काही पण बोलतोयस भिडे? हो अच्छा अच्छा समजलं. काल मी तुझी मस्करी केली तर आज तू माझी मस्करी करतोयस हा? जेठालाल, मी मस्करी करत नाहीये. ते खरंच सकाळी माझ्या घरी आले होते आणि 1 लाख रुपये घेऊन गेले. त्यांनी मला हे पण सांगितलं की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, तुला पण नाही. पण मी विचार केला की ही गोष्ट तर तुला माहित असली पाहिजे. काय की उद्या जर तुला कळलं तर तू माझ्यावर भडकशील की ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीस, मला का नाही सांगितलं. मग म्हणून मी तुला सांगतोय की बापूजी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी माझ्याकडून 1 लाख रुपये घेतलेत. ओ थांबा थांबा थांब बाबा थांब. काही उटपटांग बोलतोयस? बापूजींना 1 लाख रुपये हवेच असतील तर माझ्याकडे मागतील ना, मी आहे ना. तुझ्याकडे का मागतील? अरे तेच तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जेठालालकडे पैसे मागा. तर ते मला म्हणाले की मी जेठाकडून पैसे नाही मागू शकत. का? आता मला काय माहित, त्यांना माहित ना. अच्छा चल, एका सेकंदासाठी मी मानतो की बापूजींनी तुझ्याकडे 1 लाख रुपये मागितले. पण हे मी कसं मानू की तू बापूजींना 1 लाख रुपये देऊन टाकलेस? अरे याला काय अर्थ आहे? मी खरंच त्यांना पैसे दिले बाबा. अरे काय दिलंय? तुझ्याकडे काही लाखो रुपये पडलेले असतात का की बापूजींनी येऊन मागितलं आणि तू दिलेस? हे घ्या, ऐश करा, घ्या लाख रुपये घ्या. जेठालाल मानलं की माझ्याकडे लाखो रुपये पडलेले नसतात, पण तुला माहिती आहे ना की मामांकडून मला 1 लाख रुपये मिळालेत. मी तेच पैसे त्यांना दिलेत. तू काही बोल बाबा, मी मानायला तयारच नाही की बापूजींनी तुझ्याकडे 1 लाख रुपये मागितले. अरे आई शपथ, मी खरं बोलतोय जेठालाल. अच्छा तर एक काम कर ना, त्यांना बोलव आणि त्यांनाच विचार. अरे काय झालं? एवढी गडबड कसली आहे? बरं झालं बापूजी तुम्ही आलात. तुम्ही जेठालालला सांगा की मी तुम्हाला 1 लाख रुपये दिले की नाही दिले. अरे मी प्रश्न काय विचारतोय, तुम्ही याला सांगा की मी तुम्हाला 1 लाख रुपये दिलेत. कोणते 1 लाख रुपये बाबा? तुम्हाला कधी दिलेस 1 लाख रुपये? आता बोला बोला आता. अरे याला काय अर्थ आहे? हे खोटं बोलतात हे. अरे हा म्हणजे मी तुम्हाला 1 लाख रुपये दिलेत. हे नाही, हे बरोबर नाहीये बापूजी. तुम्ही बाप बेटे मिळून माझे 1 लाख रुपये हडवायला बघताय का? हे काय बरोबर आहे. बोलतोयस तू? हा, काय बोलतोयस तू? तुला कोणाला बोलतोयस तू? काय? मी तुझे 1 लाख रुपये अरे बापरे, हे काय काय विचार येतात माझ्या डोक्यात. बापूजींना पैसे दिले तरी टेन्शन, नाही दिले तरी टेन्शन. बापूजी तुम्ही जेठालालकडे पैसे का नाही मागू शकत? 1 मिनिट. बापूजी जेठालालकडे पैसे नाही मागू शकत, पण मी तर मागू शकतो ना. हा, मी जेठालालकडे 1 लाख रुपये उधार मागतो आणि बापूजींना देतो. एक मिनिट भिडे, जेठालालच्या घरी चाललायस 1 लाख रुपये मागण्यासाठी? अरे काल रात्री तूच गेला होतास ना, माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, मला इन्व्हेस्ट करायचे तर मला सल्ला दे हे सांगायला. आता कोणत्या तोंडाने मागशील 1 लाख रुपये उधार? अरे बापरे, काय समस्या आहे. जेठालालला खरं सांगू पण शकत नाही. बापूजींना वचन दिलंय ना मी. मामा तुम्ही 2 दिवसानंतर यायला होतो ना पैसे द्यायला. मग बापूजींना मी सांगितलं असतं की माझ्याकडे पैसे नाहीच आहेत. बापूजी आपल्या मुलाकडे पैसे का नाही मागत आहेत? दोघांमध्ये काही भांडण तर नाही झालं ना की ही दुसरी समस्या? काय करू? बापूजी परत येण्याआधी त्यांच्या घरी जाऊन खरं काय ते शोधून काढू. काय करू? काय झालं? टेन्शन मध्ये का दिसताय तुम्ही? कोण टेन्शन मध्ये आहे माधवी? तुमच्या आवाजावरून कळतंय की तुम्हाला टेन्शन आलंय. काय झालंय सांगा. नाही ते समजलं. 1 लाख रुपये द्यायचेत म्हणून ना? अहो आता पैसे इन्व्हेस्ट करायचे म्हटल्यावर समोरच्याला द्यावे लागतील ना. किती ते पैसे देण्याचं दुःख करत राहायचं? आनंद साजरा करा, उलट हसा जरा.
1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायला जातोय आपण हं? हो हो तू सामान आणलंस? हो हो ठीक आहे, तू जेवण बनव, मी जरा जेठालालकडे जाऊन येतो. आत्ता का नाही म्हणजे जेठालालकडे संध्याकाळी जायचंय ना, तर त्याआधी सोसायटीची कामं आटपून घेतो. काही हरकत नाही पण लवकर या हा मी मस्त पुरणपोळी बनवते हा 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 चालेल. काय संकट आहे देवा, धर्मपत्नीला पण खरं सांगू शकत नाही मी. दयावहिनी नमस्कार. अरे भिडे भाऊ तुम्ही या या या. जेठालाल. ते तर दुकानात गेले. ओ अच्छा अच्छा. ओहो आता दयावहिनींना कसं विचारू. भिडे भाऊ काय विचार करताय? नाही नाही काय नाही, खरं तर मी तुमच्याशीच बोलायला आलो होतो. माझ्याशी? बोला ना भिडे भाऊ काय झालं? तुम्हाला तर माहितीच आहे की मी जेठालालशी इन्व्हेस्टमेंट विषयी बोललो होतो. माहितीये भिडे भाऊ. दयावहिनी तसं तर मी विचारलं नाही पाहिजे, काय ना हा तुमचा घरगुती प्रश्न आहे, पण आपण गोकुळधामवासी एका कुटुंबासारखे राहतो आणि मला चिंता वाटत होती म्हणून मी विचारतो. भिडे भाऊ काही समजलं नाही, तुम्हाला काय बोलायचंय? दयावहिनी तुमच्या घरी कुठलं तरी टेन्शन आहे. कोणतं टेन्शन? कोणाला टेन्शन? कधी आलं टेन्शन? अहो नाही नाही दयावहिनी मी सांगत नाहीये, मी विचारतोय की तुमच्या घरात काही टेन्शन आहे का. विचारताय? नाही नाही कोणालाच काही टेन्शन नाहीये. पण भिडे भाऊ तुम्ही असं का विचारलं? काय आहे दयावहिनी, माझा एक मित्र आहे, तो बोलत होता की त्याचा कोणी मित्र आहे ज्याच्या घरी टेन्शन आहे, जे या मित्राला माहित नव्हतं आणि याने त्या मित्राला काही काम सांगितलं ज्याच्यामुळे तो अजून टेन्शन मध्ये आला. मग मला असं वाटलं की असं होऊ नये की तुमच्या घरी किंवा जेठालालला काही टेन्शन असेल आणि मी त्याला इन्व्हेस्टमेंट विषयी बोलून अजून टेन्शन दिलं असेल. नाही 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 भिडे भाऊ असं काहीच नाहीये. टप्पूच्या पप्पांना काहीच टेन्शन नाहीये. आणि बापूजींना? हो भिडे भाऊ टप्पूचे पप्पा असताना बापूजींना काय टेन्शन असू शकतं? टप्पूचे पप्पा एकदम आदर्श मुलगा आहेत. आहे दयावहिनी, बापूजींना टेन्शन आहे आणि ते टेन्शन आता माझ्यावर टाकतायत. काय झालं? नाही नाही दयावहिनी, मी हे नव्हतं विचारत की बापूजींना काही टेन्शन आहे की नाही, मी तर हे विचारत होतो की बापूजी कुठे आहेत. मी इकडे आहे भेंडी मास्तर. हो आले. सुनबाई जरा पाणी घेऊन ये. हो आणते बापूजी. आलेच हा आता आणते. अरे वा 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 वा, थँक्यू भिडे थँक्यू. तू 2 वाजायच्या आधीच आलास. आण सुनबाई यायच्या आधी मला पैसे दे बघू. नाही नाही बापूजी, मी तुम्हाला पैसे द्यायला नाही आलोय. मग खरं तर मी तुमच्याकडे अजून जास्त वेळ मागायला आलोय. 2 वाजल्यानंतर अरे भेंडी मास्तर, मी 2चा 1 करू शकतो पण 2चे 2.25 पण नाही करू शकत. अरे बाबा भेंडी मास्तर, तू माझी हातबलता समजून का घेत नाहीयेस. बापूजी कसले हात बोलता? ते मी कसं सांगू. भिडे तू सांग. सांगू? काही नाही दयावहिनी, मी आणि बापूजी आता असंच बोलत होतो की आजकाल जगात प्रत्येकाची काही ना काही हतबलता असतेच. जशी आमची ट्युशन आणि लोणचं पापड विकण्याची हतबलता, जेठालालला दुकान चालवण्याची हतबलता, मुलांना वेळेवर अभ्यास पूर्ण करण्याची हतबलता, कोणाला नोकरी धंद्याची हतबलता वगैरे. आणि पोपट भाऊंचं लग्न न झाल्याची हतबलता. कोणाची पैशांची हतबलता, कोणाची पैसे न देण्याची हतबलता. आणि कोणाची वेळेवर गॅस बंद करण्याची हतबलता. बापूजी आज मी तुमच्या आवडीचा शिरा बनवते. मी आता आले हा, थांबा जरा. कुकर मध्ये शिरा? अरे तू ते सगळं सोड ना बाबा. तू फक्त एवढंच लक्षात ठेव की सुनबाई जो माझ्यासाठी शिरा बनवते, तुम्हाला गोड लागेल की अगोड लागेल ते सगळं तुझ्यावर आहे. हो बापूजी, मी समजू शकतो. आता सध्या मला पापड लोणच्यांची डिलिव्हरी करायला जायचंय, तर मी तिथे जाऊन येतो. लवकर जा. हो. भिंडी मास्तर, हा लक्षात ठेव. हा हो 2 वाजता सांगतो. 2 वाजता सांगायचं नाहीये, 2 वाजता पैसे द्यायचे. हो तेच तेच. दयावहिनींकडून पण काही कळलं नाही. दयावहिनी भलेही काही बोलल्या नाहीत, पण बापूजींच्या घरातच काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता तर या गोष्टीचा शोध मला जेठालालकडे दुकानातच जाऊन घ्यावा लागेल. शेठजी, भिडे भाऊ तुम्हाला भेटायला आलेत. अरे भिडे,
एवढ्या लवकर का आलास? मी बोललो होतो ना की मी फोन करेन नंतर ये. जेठालाल मी इकडून जात होतो म्हणून भेटायला आलोय. ओ अच्छा अच्छा, काही हरकत नाही. आणि हो, त्या मनोज भाऊंशी बोलणं झालंय, ते 4 वाजता येत आहेत, तर तू पैसे घेऊन 4 वाजता ये, ठीक आहे? हो. बस बस बस. अरे नटू काका, खुर्ची तर द्या. सॉरी सॉरी. घे घे घे. हा बस बस बस. हो. प्लीज बोल 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 बाबा, काय घेणार? चहा नाश्ता? अरे नाही नाही नाही, काही नको काही. काही का नको, काहीतरी घ्यावंच लागेल. तुम्ही किती दिवसानंतर आमच्या दुकानात आलात आणि बोलताय काही नको. नाही नाही नाही, काहीतरी घ्यावंच लागेल. नाही नाही, थँक्यू नटू काका, पण खरंच काहीच नकोय. ओके, नो फॉर्मॅलिटीज. शेठजी, तुम्ही काय घेणार? नाही नाही, काही नको. अरे कमाल आहे, कोणी काहीच घेत नाहीये. काही हरकत नाही, मी माझ्यासाठी चहा मागवतो. हो ठीक आहे. एक्सक्यूज मी. हा हो हो. अरे नाही काय नाही. बोल बोल बाबा बोल. काय मग कसा चाललाय बिझनेस? काय विचार आहे बाबा? ट्युशनची लाईन सोडून या लाईन मध्ये यायचा विचार करतोय? अरे नाही नाही, मी तर हो असं हो, विचारतो. अच्छा अच्छा. बस चाललाय देवाच्या आशीर्वादाने. अच्छा अच्छा. जेठालाल एक गोष्ट विचारू. हो हो, विचार विचार. तुझ्यामध्ये आणि चंपक काकांमध्ये नातं कसं चाललंय? नाही नाही, म्हणजे हे मी नाही विचारत आहे. माझा एक मित्र आहे, तो पत्रकार आहे आणि तो मुलगा आणि वडिलांच्या नात्यावर एक आर्टिकल लिहितोय, म्हणून त्याने मला विचारायला सांगितलं होतं. हो काही हरकत नाही, पाठव पाठव त्याला माझ्याकडे. एकापेक्षा एक जबरदस्त चांगली उत्तरे देईन, मजा येईल त्याला. बाबा तो नाही येऊ शकत, कारण तो कोल्हापूरमध्ये राहतो ना. मग त्याने मला सांगितलं की तू 2-4 प्रश्न विचार आणि मग मला सांग, म्हणून मी विचारतोय. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. सांग ना. मग तुझं ते पॅड पेन कुठे आहे? ते कशासाठी? मी जे बोलेन ते तू लिहिणार कशावर? नाही नाही, त्याची गरज नाही, मी लक्षात ठेवेन. अरे बाबा, मग ते त्याला सांगताना उत्तरात काही कमी जास्त झालं तर प्रॉब्लेम होईल ना बाबा. नाही जेठालाल, असं काही होणार नाही बाबा, शिक्षक आहे मी. अरे हो भाऊ, तुझं मेमरी कार्ड तर काय बोलतात ते 128 GB चं असेल नाही? हो सांग सांग. अरे तू विचार. हो तेच तेच. कसं चाललंय नातं? माझं आणि बापूजींचं नातं एकदम आदर्श नातं आहे. असं मानू शकतोस की भगवान रामचंद्रजी आणि त्यांचे बाबा राजा दशरथजींचं जसं नातं होतं, तसंच माझं आणि माझ्या बापूजींचं नातं आहे. हो. तिथे भगवान राम वचनबद्ध होते, इथे आत्मा राम वचनबद्ध आहे. अच्छा जेठालाल, आणखी एक प्रश्न होता. हो विचार विचार. आजकालची मुलं आपल्या बाबांच्या पैशांच्या गरजेची काळजी घेतोस, म्हणजे घेतात का? बघ, दुसऱ्या मुलांविषयी तर मी नाही सांगू शकत. दुसऱ्या मुलांविषयी म्हणजे तुझे आणखी भाऊ आहेत? अरे नाही नाही बाबा, काय बोलतोयस तू? दुसरी मुलं म्हणजे दुसऱ्या वडिलांची जी मुलं असतील त्यांच्याविषयी बोलतोय, की ते त्यांच्या बाबांना पैसे देत असतील नसतील, तर त्यांच्याविषयी तर मी नाही सांगू शकत. पण मी स्वतःविषयी नक्कीच सांगू शकतो की बापूजींना कधीही कितीही पैसे हवे असतील, मी त्यांना देतो, देत होतो, देतो आणि देत राहीन. काय आहे की बापूजींना माझ्याकडे पैसे मागावे नाही लागत, त्यांचा एक इशाराच पुरेसा असतो. मग यावेळी बापूजींनी जेठालालला इशारा दिला नाही की दिला पण जेठालालला समजलं नाही? कारण काय आहे, मी असं मानतो की माझ्याजवळ आज जे काही आहे ते सगळं बापूजींचं आहे. मग मी त्यांना जे पैसे देतो ते खरं तर त्यांचेच पैसे आहेत, माझे नाही आहेत. वा वा वा. मग तुझ्यामध्ये आणि बापूजींमध्ये कधी वादविवाद? नाही, कधी नाही बाबा. अच्छा अच्छा. अच्छा जेठालाल, बापूजींना अशी कोणती सवय आहे की ज्याच्याविषयी तुला माहित नसेल, जसं की घोड्याच्या रेसमध्ये पैसे लावणं किंवा जुगार खेळणं किंवा सट्टा खेळणं? ए बाबा, काय बोलतोयस तू? काय विचारतोयस तू? अक्कल वगैरे आहे की नाही? काही पण बोलतोयस तू? जेठालाल, माझ्या मित्रांनी जे प्रश्न विचारायला सांगितले होते त्यातलाच एक प्रश्न आहे हा. अरे तुझा मित्र मूर्ख आहे, तो बापूजींना ओळखत नाही, पण तू तर बापूजींना ओळखतोस ना. तरीही तू असं कसं विचारू शकतोस? सॉरी जेठालाल, सॉरी, चूक झाली, सॉरी. म्हणजे नाही आहेत ना? अरे नाहीये. हो, मी फोन करून सांगतो त्याला. सॉरी. नाही, मी सॉरी, मी जरा रागावलो. ते काय ना, माझ्याविषयी कोणी काही बोललं ना तर मी सहन करू शकतो, पण बापूजींविषयी कोणी काही बोललं तर मी कधीच सहन नाही करू शकत. बघा, या बाप बेट्यांमध्ये काही भांडणं नाहीये, तर मग बापूजी माझ्याकडे का पैसे मागतायत? एक मिनिट. हो. बोला बोला बन्सी काका, कसे आहात? मी तर मजेत. बोला. हा, भुजमध्ये थंडी खूप आहे का?
इथे नाही नाही, इथे मुंबईमध्ये कुठे थंडी पडते, थोडी पाठवा इथे. अहो अँकरवाल्या इन्स्टाग्राम महेंद्र भाऊ संघवींना कोण नाही ओळखत. बन्सी काका, द्या द्या फोन द्या त्यांना. हा महेंद्र भाऊ, कसे आहात? अरे अरे मजे में मालिक. अरे तुम्हाला कोण नाही ओळखत? अरे तुम्ही गोशाळेचं एवढं मोठं काम करताय तर. हा बोला बोला. हा अरे किती काय, बापूजींच्या नावावर 1 लाख लिहून टाका. हा चंपकलाल जयंतीलाल गडा. हा हो हो हो, मी चेक आजच कुरिअरने पाठवतो. ठीक आहे. नाही नाही, जरूर जरूर भेटूया मालिक, जरूर भेटूया. हो हो, ओके ओके. अरे थँक्यू थँक्यू, तुम्ही माझी आठवण केलीत. या निमित्ताने बापूजी आणि आमच्याकडून पुण्याचं काम झालं ना. ओके थँक्यू. हा थँक्यू. बघा, तिथे बापूजी 1 लाखासाठी भटकतात आणि इथे मुलगा 1 लाख रुपये दान करतोय. जेठालालला सांगू का? वाटतंय प्रश्न आठवतोय. माधवीचा फोन आहे. अरे मग तू घेऊन का फिरतोयस? जेठालाल, माधवीचा घरून फोन आहे बाबा. हा बोल माधवी. माधवी नाही, मिसेस माधवीची मुलगी मिस सोनू. हा बोल सोनू. बाबा, आई विचारत होते की तुम्ही कुठे आहात. आईचं स्वादिष्ट जेवण तयार आहे, तुम्ही लवकर घरी निघून या. हो हो, आईला सांग मी बस येतोच आहे. हा? ओके बाय बाय. आई बाबा येतायत ग. चल जेठालाल, मी निघतो आता. बस बस झाले, इतकेच प्रश्न होते. बस बस इतकेच. ओके, थँक्यू थँक्यू. 4 वाजता ये हा पैसे घेऊन. हो हो. 4 वाजता जेठालाल पैसे मागतोय, 2 वाजता चंपक काका पैसे मागतात. काय करू? चल. ओके. हो. आई भूक लागलीये. हो बाळा, माहितीये, पण त्यांची वाट बघते, हे आलेच नाही अजूनपर्यंत. माहित नाही कुठे राहिले. मी फोन करते. विचार जरा कुठे राहिले. कठीण आहे बाई. ऐक, आई बघ. बघ. कुठे होतात तुम्ही? केव्हापासून जेवण तयार आहे? सोनूला पण भूक लागली आहे. हो हो, तू जेवायला वाढ, मी फ्रेश होऊन येतो. चल चल. वाव आई, किती सारी व्हरायटी. बघा बाबा, आईने तुमची फेवरेट पुरणपोळी पण बनवली आहे. हो बाळा, पण पुरणपोळी सारख्या माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या आनंदाला चंपक काकांनी करपलेलं चपातीसारखं बनवलं. अहो, काय विचार करताय? चला. हो चला, कुठे जायचं? अरे अहो, काय मस्करी करताय तुम्ही? चला म्हणजे चला, जेवण सुरू करूया. हो हो. बघ ना. कसं जेवू जेवण? टेन्शनमुळे जेवायची इच्छाच होत नाहीये. बाबा, पुरणपोळी तरी खा ना. हो बाळा. अहो, ही पुरणपोळी चटणी बरोबर काय खाताय तुम्ही? कुठे लक्ष आहे? सॉरी. आई, बाबा मला टेन्शन मध्ये वाटतंय. नाही 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 सोनू, असं काही नाहीये. अहो, टेन्शन नका ना घेऊ. चांगल्या जागी आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय. हो. नाही होणार इन्व्हेस्टमेंट माधवी, मध्ये बापूजी आले आहेत. जर पैसे नाही दिले तर बापूजींना काय सांगू, आणि जर पैसे दिले तर माधवीला काय सांगू? माधवीला खरं सांगू? नाही सांगू शकत. बापूजींना वचन जे दिलंय मी. बाबा, हे तुम्ही काय करताय? काय झालंय तुम्हाला? काय मस्त बनली आहे पुरणपोळी. किती अपेक्षा ठेवून लोणावळ्यामध्ये दुसरं घर घेणार होतो, आणि त्याच वेळी बापूजींचं संकट मध्ये आलं. काय मध्ये आलं? चुकून मिरची आली. सांभाळून खा. हो हो, वेळ तर धावते. 2 वाजता बापूजींना काय उत्तर देऊ समजत नाहीये. हा पेढे 2 वाजता 1 लाख रुपये देणार आहे की नाही? काय करू? 1 लाख रुपये देऊ बापूजींना? पेढेने 1 लाख रुपये दिले तर बरं होईल. नाही नाही, कुठल्या तरी कारणाने नकार देतो. पण पेढेने पैसे द्यायला नकार दिला तर? नाही 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 नाही, समजतच नाहीये. 2 वाजता काय होईल? काय होईल 2 वाजता?
अहो, हा? हा मसालावाल्याचा हिशोब आहे. मी चेक केलंय, पण तुम्ही पण जरा एकदा चेक करा हा. हो थोड्या वेळाने करतो. पण विसरून जाऊ नका हा. हो आधीच नाही सांगते. नाही नाही. काय झालं आत्माराम तुकाराम भिडेजी? चंपक काकांमुळे खूप टेन्शन मध्ये दिसतोयस. अरे बाबा टेन्शन तर येणारच ना. जेठालाल दयावहिनी यांच्याकडून काही कळलं नाही आणि माझं तर हा विचार करून करून डोकं फिरलंय की बापूजींना 1,00,000 रुपयांची अशी कोणती गरज आहे. भिडे असं तर नाहीये ना की बापूजी काही कायद्याविरुद्ध काम करत असतील. अरे काय बोलतोयस बाबा? आता बोलला जेठालालच्या समोर अजिबात बोलू नकोस. आताच ओरडा खाऊन येतोय मी. आणि बापूजी कधी कोणतं चुकीचं काम नाही करू शकत. जर ते काही चुकीचं काम करू शकत नाहीत तर मग आपल्या लखपती मुलाकडून पैसे का नाही मागत आहेत? तेच तर समजत नाहीये ना. आणि विचारल्यावर सांगतही नाहीयेत कधी परत करतील ते. हो पण माझ्या सगळं लक्षात आलंय. तुझा आता पूर्ण खेळ बिघडणार आहे बाळा. भिडे तुझा हा जो लोणावळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे ना तो विसरून जा. काय बोलतोयस बाबा? मी का विसरून जाऊ? तर मग पैसे द्यायला नकार दे. तेच तर ना, मी बापूजींना नकार नाही देऊ शकत. तर मग तुझं सेकंड होमचं स्वप्नच राहणार आहे बाबा. भिडे तू एक काम कर, तू हिमालयात निघून जा. अरे बाबा काय बोलतोयस? काय हसतोयस तू? तुला मला मदत करायची नसेल तर नको करू, पण माझं टेन्शन अजून वाढवू नकोस बाबा. एक काम होऊ शकतं. काय? बापूजींनी पैसे किती वाजता मागितलेत? 2 वाजता मागितलेत ना? हो. अरे मग 2 वाजण्याची वाट का बघतोयस बाबा? निघून जा आता. सरळ रात्री परत ये. तू घरीच नसशील तर बापूजी पैसे कोणाकडे मागतील? पण त्यांच्या पैशांच्या गरजेचं काय? अरे 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 भिडे किती भोळा आहेस तू. तुला सगळं समजवायला लागणार आहे. अरे बाबा तू घरी नसशील तर नाईलाजाने का होईना पण बापूजी जेठालाल कडून पैसे घेतील. नंतर तू त्यांच्याकडून माफी माग. बोलून टाक की बापूजी मी तर पैसे देणारच होतो पण काय करू बाहेर एका महत्वाच्या कामात फसलो होतो. आय एम सो सॉरी. बी डिप्लोमॅटिक. अरे भिडे विचार कसला करतोयस? बघ 1:30 वाजला. 1:30. आता मी पण निघतो तू पण निघ. चल 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 निघ. माधवी ए माधवी. काय झालं? मला जरा सोसायटीचं अर्जंट काम आठवलं तर मी बाहेर जाऊन येतो. पण हिशोब? तो आल्यानंतर बघीन ना मी. अच्छा बाहेर जाताय तर येताना साखर घेऊन या. हो. भिडेभाऊ तुम्ही उलटे जरा हळू बोल अब्दुल. किती जोरात बोलतोय? बाजूला तर उभा आहे ना मी. हे का चालताय? कोणती स्पर्धा सुरू आहे काय? नाही तो विद्यार्थ्यांसाठी नवा कोर्स आलाय उलट चालण्याचा. तर तो त्यांना शिकवण्याआधी मी प्रॅक्टिस करतो. उलट चालायचा कोर्स? हो हो चल नंतर भेटूया. हा. ओके झालं माझं. हो काका. काका कसे आहात? ठीक आहे ठीक आहे. या अब्दुलला पण बापूजींना आजच विचारायचं होतं कसे आहात आणि काय. अरे बाबा बापूजींना सोड तेव्हाच ते गार्डन मध्ये जातील. भिडेभाऊ काय झालं? नाही काही नाही. अरे ते ही जाळी आहे ना ती रात्री नीट बंद होत नाहीये. तीच चेक करत होतो. कदाचित गंज लागलाय. अच्छा अच्छा. हा, हो हो. अरे बाबा जाऊ दे बापूजींना गार्डन मध्ये. नाही नाही भिडे इथे जास्त वेळ नाही थांबू शकत. बापूजी बघतील आणि लोक पण ये जा करतायत. थोड्या वेळाने निघतो. हे परमेश्वरा, या भिडेने वेळेवर पैसे दिले तर सगळं ठीक होऊन जाईल.
वा 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 वा. बहुतेक बापूजी घरी निघून गेलेत. हीच संधी आहे निघण्याची. अरे ओ, ओ, ओ. बापूजी तर इकडेच येतात. अरे बापरे, बहुतेक बापूजी काय घरी जाणार नाहीत. कुठला तरी दुसरा मार्ग शोधावा लागेल बाहेर जाण्याचा. अहो काय झालं? काय बघताय? नाही काय नाही, तो खिडकीचा दरवाजा थोडा जाम झाला होता ना, तो चेक करत होतो. अच्छा, ते अर्जंट काम होतं ते झालं? कोणाचं? तुम्हाला काही अर्जंट काम होतं ना, ते झालं? हो हो झालं झालं. इतक्या लवकर? हो बघ ना, लवकर झालं. अरे वा. बरं ती साखर आणली ती कुठे ठेवली आहे? साखर हे कधी सांगितलं होतं? घ्या. अहो तुम्ही बाहेर जाताना नाही का मी तुम्हाला म्हटलं की येताना साखर घेऊन या म्हणून? हो ते मी विसरलो. मी घेऊन येईन. माधवी पाणी मिळेल? हो. गरम पाणी. आंघोळ करायची आहे? नाही नाही. अच्छा, त्या गरम पाण्यात थोडी चहाची पावडर आणि साखर पण टाक. अहो मग बोला ना डायरेक्ट चहा हवाय म्हणून. असं कशाला सांगताय? काय ग बाई. काय करू, कसं जाऊ? ओहो, बापूजी अजून कंपाऊंड मध्येच उभे आहेत. छत्री उघडून जाईन पण तरीही बघितलं तर. अरे चहा बनवायला सांगितलं आणि कुठे निघून गेले? कमाल आहे बाई. अरे अब्दुल, इकडे ये. हा हा हो काका. अरे बाबा, इंडियाचा स्कोर काय झाला? काका विचारूच नका. वाटत नाही की आज इंडिया जिंकेल. हो, मग तर प्रॉब्लेमच होईल. हे बापूजी मॅच मध्ये एवढा इंटरेस्ट का घेतात? जे काही असेल, मला तर इथून पळायचंच आहे. रिस्क तर घ्यावीच लागेल. अरे भिडे मास्तर, तू आहेस का?